हमारी आशाताई यहाँ से खड़ी है और वो मतलब यहाँ भारी वोटिंग चुनकर आएगी। और यह सिद्धार्थ कॉलोनी हमारा बवाली किला है और यहाँ से तमाम दलित भाइयों को बहनों को मेरा निवेदन है कि आशाताई मराठे यहाँ से खड़ी है। वहाँ जो सिटिंग विधायक भी सिटिंग कारपोरेटर भी है और सभी हमारे बौद्ध जनता को दलित जनता को आह्वान करना चाहता हूँ कि आशाताई मराठे जी को अच्छे वोटों से चुनकर दीजिए। ये मैं निवेदन करने लिए इधर आया हूँ। तस्वीर देख रहे हैं वार्ड क्रमांक 152 से आशा मराठे चुनाव चिन्ह लढ रहे हैं। काय सांगणार आहे तुम्ही आता सिद्धार्थ कॉलनीमध्ये आत्ताच केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब येऊन गेले, त्यांनी सुद्धा आशीर्वाद दिलेला आहे आणि सिद्धार्थ कॉलनीतले सर्व स्थानिक लोक माझ्याबरोबर आहेत। मंजित भाऊ आहेत, आपले मस्के साहेब आहेत, आपले कैलास आरवडे जे आहे, पगारे साहेब आहेत आणि सर्व ही युवा टीम आणि युवती माझ्याबरोबर आहेत, सर्व महिला माझ्याबरोबर आहेत। मी सर्वांना जय भीम बोलते आणि सर्वांना एवढीच विनंती करते की जो काही आपल्याला करायचं आहे कामं यापुढे आपण नक्की एकत्र मिळून करूया। आणि माझी निशाणी 5 नंबरला आहे। भारतीय जनता पार्टीची महायुतीची RPIची मी उमेदवार आहे। शिवसेना RPI भारतीय जनता पार्टीची महायुतीची मी उमेदवार आहे। माझं निशाणी 5 नंबरला आहे, कमळ निशाणीला तुम्ही सर्वांनी मोठ्या बहुसंख्येने तुम्ही इथे बटन दाबा आणि मला विजयीचा आशीर्वाद द्या, एवढीच मी तुम्हाला विनंती करते। जय भीम। 2 दिवसापूर्वी जेवढ्या सिद्धार्थ कॉलनीचे लोक आहेत तुम्हाला समर्थन दिलं, काय सांगणार? 2 दिवसापूर्वी क्लब एमरल्डला खूप मोठी मीटिंग झाली आणि तिथे बघितलं तर तिथे जास्त मातृशक्ती होती, युवा होती आणि मंजित भाऊंनी आणि आपले मस्के भाऊंनी आणि कैलास आरवडे साहेबांनी, पगारे साहेबांनी आणि गौतम भाऊ आले होते आणि तिथे मला त्यांनी सर्वांनी पाठिंबा जाहीर केला। त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि असंच माझ्या भावांचं सहकार्य या बहिणीला असू द्या, एवढीच त्यांना मी विनंती करेन। काही युवा आहेत, काय सांगणार? आम्ही 152 वार्डमधून सिद्धार्थ कॉलनी या परिसरामधून आशाताई मराठे यांना आम्ही 5 तारखेला येणाऱ्या 15 तारखेला मतदान करून त्यांना 16 तारखेला खूप मोठ्या विजयाने आम्ही ह्या इथेच सिद्धार्थ कॉलनीमध्ये जल्लोष करणारे इथेच बोलतो। जय भीम। सिद्धार्थ कॉलनीतून फक्त आशाताई मराठेच निवडून येणार। आशाताई मराठे। आशाताई मराठे चुनाव प्रचार में है। चेंबूर का सिद्धार्थ कॉलोनी है, वार्ड क्रमांक 152। महायुति की उम्मीदवार है, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के कार्यकर्ता हो या बीजेपी कार्यकर्ता हो, साथ साथ में शिवसेना एकनाथ शिंदे के जो कार्यकर्ता है, आशाताई मराठे के साथ चुनाव प्रचार में है। मराठे सिद्धार्थ कॉलनीमध्ये चुनाव प्रचारमध्ये सिद्धार्थ कॉलनी हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे आणि हा बालेकिल्ल्याचा विकास वर्षानुवर्ष रखडलेला आहे। तो विकास रुपारेल बिल्डकॉमच्या माध्यमातून तो पूर्णत्वास नेण्याकरता आज रुपारेल बिल्डचे सगळे समर्थक, सगळे घरधारक आशाताईंच्या पाठीमागे मोठ्या उत्स्फूर्तरित्या आज ते या रॅलीमध्ये उपस्थित आहेत आणि सर्व चोही बाजूने सिद्धार्थ कॉलनीमध्ये आज पहिल्यांदा आशाताईंना आज एवढा मोठा हा पाठिंबा मिळतोय आणि पाठिंबा मिळण्याचं कारण की या सिद्धार्थ कॉलनीचा वर्षानुवर्ष रखडलेला जो इतिहास डेव्हलपमेंट आहे, प्रोजेक्ट आहे, तो कुठेतरी मार्गी लागला पाहिजे आणि सगळ्या ज्या या काही NOC आहेत त्या NOC बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सहजासहजी उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि त्याकरता आशाताईंनी त्यासाठी आम्हाला शब्द दिलेला आहे की उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि दिल्लीपर्यंत जरी जायची वेळ आली आणि हा SRAचा जो प्रोजेक्ट आहे हा यशस्वी करण्यासाठी मी रुपारेल विकासकांच्या माध्यमातून काही उमेदवार जे उभा आहेत ते ह्या वार्डामध्ये राहत नाही, काय सांगणार? हेच लोकांच्या लक्षामध्ये आलेलं आहे की स्थानिक उमेदवार कोण नसल्यामुळे आज आशाताई आज सिद्धार्थ कॉलनीशी त्यांची नाळ जुळलेली आहे आणि म्हणून आशाताई या सिद्धार्थ कॉलनीतल्या सगळ्या मतदारांना त्या आपल्या वाटत आहेत आणि म्हणून मोठ्या संख्येने आज सगळे मतदार, मग महिला असतील, पुरुष असतील, सगळे तरुण असतील, आज मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी आज मोठ्या प्रमाणामध्ये ते आलेले आहेत। तुम्ही लोक जाहीर पाठिंबा केलेलं होतं, त्यानंतर आता हे जे मॉब देखताय, भेट देखतायत, रामदास आठवले साहेब स्वतः येऊन गेले। आज रिपब्लिकन पार्टीने महायुतीला पाठिंबा दिलेला आहे आणि आज आठवले साहेबांनी आज उपस्थित दाखवून हेच दाखवलं आहे की आज संपूर्ण आंबेडकरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आज आशा मराठेंच्या पाठीशी आहे।
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आज आशा मराठेंच्या पाठीशी आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व कार्यकर्ते विजय मस्के असतील आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ऐक्यवादी उपोषण करते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आज आशाताईंबरोबर आहेत आणि त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की कुठल्याही पद्धतीमध्ये आपल्याला आठवले साहेबांचा जो आदेश आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने जो महायुतीला पाठिंबा दिलेला आहे आणि महायुतीचे उमेदवार या आशाताई आहेत त्या आशाताई कुठल्याही परिस्थितीत निवडून आणण्याकरता आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सगळे उमेदवार सगळ्या कार्यकर्त्यांनी आज आशाताईंना त्यांना पाठिंबा द्यायचा आहे अशी सूचना आठवले साहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते विजय मस्के यांनाही केलेले आहेत. त्या दिवशी गौतम सोनवणे आलेले त्यांनी विजय मस्केंना सूचना केलेल्या आहेत की सिद्धार्थ कॉलनीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलून घ्या आणि सर्वांना आशाताईंचा प्रचार करण्यासाठी त्यांना यायला सांगा आणि कुठल्याही परिस्थितीत ह्या वार्डामधून कमळाचं फूल निवडून आलं पाहिजे आणि आशाताईंचा मोठ्या फरकाने विजय झाला पाहिजे यासाठी आता सगळे कामाला लागले. मस्केजी काय सांगणार आहे? आठवले साहेब स्वतः येऊन गेल्यात, तुम्ही आरपीआयचे नेते आहेत, पण काही आरपीआयचे कार्यकर्ता ह्या रॅलीमध्ये सामील नाही, काय सांगणार आहे? आरपीआयचे जरी सामील नसतील तरी त्यांचा पाठिंबा आहे. आज आठवले साहेब स्वतःहून सिद्धार्थ कॉलनीमध्ये आलेले आहेत. आठवले साहेबांनी सगळ्यांना कळवलेलं आहे, आठवले साहेबांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे आरपीआयच्या कार्यकर्त्यांना की आशा मराठेंना साथ द्या आणि सिद्धार्थ कॉलनीचा विकास करायचा आहे. म्हणून आपण सर्वांशी बोलणार आहे. आठवले साहेबांनी सांगितलेलं आहे की सिद्धार्थ कॉलनीत आले आणि आज त्यांनी सिद्धार्थ कॉलनीतल्या महिलांनी त्यांना ओवाळलेलं आहे आणि आठवले साहेबांना सगळे सिद्धार्थ कॉलनीतल्या कार्यकर्त्यांना आवाहन करणार आहेत की मराठेबाईंना प्रचंड मतांनी निवडून द्या. त्यासाठी आठवले साहेब आज सिद्धार्थ कॉलनी स्वतःहून आले होते. यहाँ केंद्रीय मंत्री रामदास आठवले जी आज सिद्धार्थ कॉलोनी में खुद आए थे, आशा मराठे को शुभेच्छा देके गए और ये सिद्धार्थ कॉलोनी की तस्वीर आप देख रहे हैं CNU चैनल के माध्यम से. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का ये बाल किला है और यहाँ पर अम्बेडकरी समाज के सबसे ज़्यादा लोग रहते हैं. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के विचारों को मानने वाले लोग रहते हैं और हर तरफ आप देख सकते हैं कि कमल का फूल और शिवसेना का धनुष बाण यहाँ दिख रहा है और सभी महिला यहाँ पर मौजूद हैं आशा मराठे का सत्कार करने के लिए. तो इस तरह की तस्वीर बार बार CNU चैनल के माध्यम से दिखाते रहेंगे. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़, मुंबई, चेंबूर. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.